थोर क्रांतिकारक, विचारवंत व आद्य सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म पुणे येथे 1827 साली झाला. त्यांनीच महाराष्ट्रात सुधारणेची पुरोगामी परंपरा सुरू केली. वर्तमानात आपल्या भोवताली समाजात आढळणाऱ्या उणिवा, दोष, त्रुटी पाहून भविष्यात त्यावर मात करण्यासाठी मार्ग शोधून काढणारा आणि त्या मार्गावर अगदी एकाकी पण बेधडकपणे वाटचाल करणारा खरा समाजसेवक, समाजहितचिंतक बनू शकतो. याचा प्रत्यय महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनचरित्र्यातून येतो. 9व्या वर्षी वैधत्व आल्यामुळे वपन करून विद्रूप करण्यात आलेल्या गुरुकन्येला पाहून ज्योतिबांच्या मनाला धक्का बसला. या आपल्या भगिनीसाठी काहीतरी करायला हवे हे त्यांच्या मनाने ठरवले. असे कृत्य करायला धर्माची आज्ञा हे एकटेच कारण असते हे त्यांच्या गुरूंच्या तोंडून प्रत्यक्ष ऐकल्यावर तेव्हा त्यांनी आपल्या धर्माविषयी सत्य शोधन करायचेच असा पक्का निर्णय तरुण वयात घेतला. पुण्यात बुधवार वाड्यात पुण्याचे कलेक्टर रॉबर्टसन यांनी शाळा काढली होती. ज्योतिबा त्या शाळेत जाऊ लागले तेव्हा त्यांच्या वडिलांचा गोविंदराव फुले हे ज्योतिबांच्या शिक्षणाला सहमत नव्हते. ज्योतिबांनी इंग्रजी बरोबरच संस्कृतचेही अध्ययन केले. त्यांचे विचार हे सुरुवातीला बंडखोरीचे होते. त्यांनाही इतरांप्रमाणे इंग्रजांशी लढण्यासाठी शस्त्रविद्या शिकायची असे वाटत होते. पण त्याचवेळी आपल्या समाजातील जातीभेद, अज्ञान आणि स्त्रियांच्या वाट्याला येणारी दुर्दशा त्यांना अस्वस्थ करत होती. त्यांनी इतर धर्माचा अभ्यास केला. त्यापैकी ख्रिस्ती धर्मातील माणुसकीची वागणूक, सेवा, समानता या गोष्टींचे त्यांना विशेष आकर्षण वाटले. तेथे ज्योतिबांना आपल्या कार्याचा मार्ग सापडला आणि तो कृतीत आणण्यास त्यांनी सुरुवात केली. समाजातील विशेषतः स्त्रियांमधील अज्ञान दूर करण्यासाठी त्यांनी जोगेश्वरीच्या बोळातील चिपळूणकरांच्या वाड्यात 1848 साली पहिली मुलींची शाळा काढली. मुलींना शिकविण्यासाठी स्त्री शिक्षिका म्हणून त्यांनी आपल्या पत्नीला सावित्रीबाईंना तयार केले. स्त्री शिक्षणाच्या आग्रही प्रयत्नामुळे समाजाचा प्रचंड रोष या पती-पत्नीला सहन करावा लागला. ज्योतिबांच्या वडिलांनी ज्योतिबांना व सावित्रीबाईंना घराबाहेर काढले. नंतर ज्योतिबांनी मिठीगंज भागात 1851 साली दलित वस्तीत मुलींसाठी शाळा काढली. मागासलेल्यांना सुधारायचे तर त्यांच्यामध्येच जाऊन राहिले पाहिजे म्हणून त्यांनी आपले घर बदलले. दलितांना पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून आपल्या घरातील हौद सर्वांना खुला केला. समाजातील उच्चवर्णीयातील स्त्रियांवर होणारे अत्याचार पाहून या अभागी स्त्रियांसाठी त्यांनी 1863 साली बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू करून अशा स्त्रियांना आश्रय दिला. ज्योतिबा हे करते सुधारक होते. अशाच एका अडकलेल्या स्त्रीला आश्रय देऊन तिच्या मुलाला ज्योतिबांनी दत्तक घेऊन सांभाळ केला. ते निर्भय वृत्तीचे होते. त्यामुळे आलेल्या संकटांना त्यांनी मोठ्या धैर्याने तोंड दिले. शेतकऱ्यांच्या पोशाखात ते ड्यूक ऑफ कॅनॉट यांच्या भेटीला गेले. शेतकऱ्यांच्या अडचणी, शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी समजावून घेतले होते व त्याबाबतच त्यांनी परखड मते त्यांच्या शेतकऱ्यांचा असूड 1863 या पुस्तकात व्यक्त केले होते. अनिष्ट रूढी परंपराविरुद्ध आयुष्यभर ते झगडत राहिले. त्यासाठी त्यांनी 1873 साली सत्यशोधक समाज स्थापन केला. हजारो अनुयायी घडवले. विद्या, सत्य आणि सच्शील यांचा सदैव आग्रह धरला. म्हणूनच जनतेने स्वयंस्फूर्तीने त्यांना महात्मा म्हणून गौरविले. ज्योतिबा फुले यांनी समाजाला सत्य आणि समता या तत्वांचा सक्रिय संदेश दिला व 27 नोव्हेंबर 1889 साली त्यांच्या लाडक्या जनतेचा त्यांनी निरोप घेतला. ज्योतिबा गेले पण त्यांच्या महान कार्याने ते अमर झाले. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, व्हिडिओला हाईप करा, ऑनलाईन क्लासरूप यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.